आपल्याला वाटतं की वारीची ही भव्य परंपरा अशीच शतकानुशतके चालत आली आहे, पण कथा परंपरा सांगते की एक काळ असा आला होता जेव्हा महाराष्ट्राला एकच प्रश्न रडवत होता, आता विठुरायाला भेटायला कोण जाणार. तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या जाण्यानंतर वारी थांबणार की काय अशी भयंकर भीती निर्माण झाली होती. पण एका लेकरानं ठरवलं, बाप गेला तरी त्याची वारी कधीच थांबू देणार नाही. आणि तिथूनच जन्म झाला जगातील सर्वात मोठ्या अकल्पनीय अशा पालखी सोहळ्याचा. सुरुवातीचा तो काळ वेगळा होता. एक असा सुवर्ण काळ जेव्हा साक्षात चालते बोलते देव या महाराष्ट्राच्या मातीतून पायी चालत जायचे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे दोन्ही महामानव त्यांच्या हयातीत पंढरीची वारी करायचे. त्यांच्या एका हाकेवर 18 पगड जातींचे लोक एकत्र यायचे. कोणी कुंभार, कोणी शिंपी, कोणी माळी, तर कोणी सामान्य शेतकरी. त्यांच्यात कोणताही भेद नव्हता. जातीपातीच्या भिंती भक्तीच्या पुरात वाहून गेल्या होत्या. डोक्यावरून आग ओकत असायचं, पायात साधे बूट किंवा चपलाही नसायच्या. रखरखत्या उन्हात तापलेल्या लाल मातीवरून चालताना पायाला मोठे फोड यायचे. त्या फोडातून रक्त व्हायचं, पण मुखातून फक्त एकाच नावाची अखंड ज्योत तेवत असायची, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा गजर आसमंतात घुमायचा. तुकोबा पुढे चालायचे आणि त्यांच्या मागे हजारो वारकऱ्यांचा महासागर लाटांसारखा चालत राहायचा. पावसाळ्यात जेव्हा आकाशातून मुसळधार पाऊस कोसळायचा तेव्हाही हे पाय कधी थांबले नाहीत. अंगावर साधी घोंगडी असायची. पावसात भिजलेले, चिखलाने माखलेले देह विठ्ठलाच्या ओढीने फक्त पुढे सरकत राहायचे. तुकाराम महाराजांचा शब्द म्हणजे साक्षात वेदांचा अर्थ होता. त्यांच्या एका अभंगावर लाखो लोक आपले प्राण ओवाळून टाकायला तयार असायचे. महाराजांच्या कीर्तनात रंगलेला प्रत्येक जीव देहभान विसरून नाचायचा. साक्षात पांडुरंगही ते कीर्तन ऐकण्यासाठी निर्गुण रूपात तिथे उभा राहायचा. पण काळाचे चक्र कधी कोणासाठी थांबत नाही. नियतीचे काही वेगळेच डाव असतात. फाल्गुन वद्य द्वितीयेचा तो अंगावर शहारे आणणारा दिवस उजाडला. संपूर्ण देहू गावात एक वेगळी चाहूल लागली होती. वातावरणात एक अनामिक शांतता पसरली होती. तुकाराम महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला. डोळ्यात देखत हजारो भक्तांच्या साक्षीने तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. तो प्रसंग मानवी कल्पनेच्या पलीकडचा होता. आकाशातून जणू दिव्य प्रकाश पृथ्वीवर उतरला आणि त्या प्रकाशात तुकोबा अंतर्धान पावले. देहूकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा प्रसंग एखाद्या भयंकर वज्राघातासारखा होता. छातीवर डोंगर कोसळावा तशी अवस्था प्रत्येक वारकऱ्याची झाली होती. क्षणार्धात सर्वत्र भयान शांतता पसरली. जो गाव कालपर्यंत टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमत होता तिथे आता फक्त हुंदके ऐकू येत होते. माणसंच काय, पण पशुपक्षी देखील सुन्न झाले होते. झाडांची पानेही जणू स्तब्ध झाली होती. इंद्रायणीचे पाणीही संत झाले होते. घराघरात चूल पेटली नाही. लहान मुलेही रडणे विसरून शून्यात पाहत होती. बापाने पोरके केल्याची भावना प्रत्येक वारकऱ्याच्या काळजाला चिरून जात होती. आता पांडुरंगाची भेट कोण घडवणार? मायबाप, आपली वारी पोरकी झाली. एका म्हाताऱ्याच्या वारकऱ्याच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडले आणि संपूर्ण गर्दीने हंबरडा फोडला. म्हातारे कोतारे वारकरी डोक्याला हात लावून बसले होते. त्यांचे अश्रू थांबण्याचे नावच घेत नव्हते. आता आपल्याला पंढरीच्या वाटेवर कोण घेऊन जाणार? हा एकच प्रश्न सर्वांच्या मनात घुमत होता. जोपर्यंत तुकोबा होते तोपर्यंत वाट कितीही कठीण असली तरी सोबत साक्षात देव असल्याची खात्री होती. पण आता ती सावली हरवली होती. तो आधार तुटला होता. तुकोबांशिवाय ती चंद्रभागा आपल्याला कशी जवळ करेल? तो सावळा पांडुरंग तरी आपल्याकडे कसा पाहिल? एका महिलेचा आर्तस्वर गर्दीतून उमटला. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनात एक भयंकर, कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली होती. लाखो वारकऱ्यांच्या मनात एकच अर्थ आणि काळजाला घरे पाडणारा प्रश्न घुमत होता. आता या आपल्या लाडक्या संतांना पंढरीच्या विठुरायाची भेट कशी घडवून आणायची? आता ही वारी कशी पूर्ण होणार? देवाची आणि भक्ताची ताटातूट अशीच कायम राहणार का? पंढरपूरचे ते साक्षात परब्रह्म ज्याच्यासाठी हे सर्व भक्त प्राणपणाला लावत होते, त्या विठ्ठलाचे वर्णन करताना शास्त्र सांगते की भीमा नदीच्या तीरावर महायोग पीठावर पुंडलिकाला वर देण्यासाठी मुनिंद्रासह आलेले, आनंदाचे मूळ असलेले आणि कायम विठेवर उभे असलेले
ते परब्रह्म म्हणजेच पांडुरंग होय. त्या पांडुरंगाच्या चरणांवर डोके ठेवल्याशिवाय वारकऱ्यांच्या वर्षाची सुरुवातच होत नसे. पण आता हा दुवा तुटल्याची भीती सर्वांना खाऊन टाकत होती. याच भयंकर अस्वस्थतेतून आणि अखंड निस्सीम भक्तीतून एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार होती. इंद्रायणी नदीच्या काठावर देहू गावात एक तरुण जीव अत्यंत भयंकर मनस्थितीतून जात होता. ते होते संत तुकाराम महाराजांचे सर्वात धाकटे सुपुत्र नारायण महाराज. त्यांचे मन सतत एका भयंकर हुरहुरीने आणि विरहाने जळून खाक होत होते. आपले वडील आता या जगात नाहीत ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. ते आता कधीही पंढरीच्या वाटेवर चालताना दिसणार नाहीत. त्यांचे तेजस्वी रूप आता कधीच डोळे भरून पाहता येणार नाही. या विचाराने नारायण महाराजांच्या काळजाचे तुकडे होत होते. ते तासनतास इंद्रायणीच्या काठावर एकटेच बसून राहायचे. त्यांच्या आजूबाजूला स्मशानासारखी भयानक शांतता असायची. पाण्याची संत लहर किनाऱ्याला धडकायची आणि नारायण महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या अखंड धारा व्हायच्या. ते इंद्रायणीच्या त्या निराशार पाण्याकडे एकटक पाहत राहायचे. जणू त्या पाण्यात त्यांना आपल्या वडिलांचे प्रतिबिंब शोधायचे होते. त्यांचा श्वास जड झाला होता. छातीत एक विचित्र धडधड असायची. त्यांना आपल्या वडिलांचा आणि त्यांच्या लाडक्या सावळ्या परब्रह्माचा विरह क्षणभरही सहन होत नव्हता. लहानपणी बापाचे बोट धरून चाललेले ते रस्ते त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत होते. बापाच्या अंगाला येणारा तो तुळशीचा आणि मातीचा सुगंध त्यांना अजूनही जाणवत होता. तो आवाज, तो स्पर्श, ते प्रेम, सर्व काही एका क्षणात हिरावून घेतले गेले होते. इंद्रायणीच्या त्या थंडगार वाऱ्यातही नारायण महाराजांचे शरीर आतून जळत होते. एकीकडे बापाचे जाणे आणि दुसरीकडे विठ्ठलाच्या भेटीची खंडित झालेली साखळी. माझा बाप गेला, पण त्याची वारी ती कशी थांबेल? माझ्या बापाचा श्वास त्या पंढरीत, त्या चंद्रभागेच्या वाळवंटात अडकला आहे. विठुरायाही तिथे वाट पाहत असेल. आपला तुका अजून कसा काय आला नाही? हा विचार त्या सावळ्या देवालाही सतावत असेल. हे विचार नारायण महाराजांच्या मनात वादळासारखे घुमत होते. त्या काळात आजच्यासारखे डांबरी रस्ते नव्हते. गाड्या किंवा प्रवासाची कोणतीही सुलभ साधने नव्हती. पंढरपूरचा मार्ग म्हणजे अंगावर काटा आणणारा अत्यंत खडतर प्रवास होता. वाटेत अत्यंत दाट अभेद्य जंगल होते. दिवसाढवळ्याही सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकत नसे इतकी ती जंगले घनदाट होती. हिंस्र श्वापदे, वाघ, बिबट्या, लांडगे यांचा सतत वावर असायचा. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या होत्या. कोणत्याही पुलाची सोय नव्हती. वेड्यावाकड्या वळणांच्या त्या नद्यांचे महापूर पार करून पलीकडे जाणे म्हणजे मृत्यूच्या दाढीतून परत येण्यासारखे होते. चोरा चिलटांची आणि निर्दयी लुटारांची भयंकर भीती असायची. जे लोक वारीला जायचे ते अनेकदा घरच्यांचा कायमचा निरोप घेऊनच घरातून बाहेर पडायचे. परत येऊ की नाही याची कोणतीही शाश्वती नसायची. जेव्हा प्रत्यक्ष साक्षात तुकोबा सोबत असायचे तेव्हा या संकटांची कोणालाही भीती वाटत नसे. पण आता त्यांच्याशिवाय या भयानक वाटेवर पाऊल ठेवणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणे होते. गावातील जाणकार आणि ज्येष्ठ लोक नारायण महाराजांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. बाळ, आता वेळ बदलली आहे. रस्ते सुरक्षित नाहीत. आपण इथेच राहून देवाची भक्ती करूया. पण नारायण महाराजांच्या डोळ्यात एक वेगळाच अंगार पेटला होता. त्यांच्या काळजातला ज्वालामुखी आता उफाळून येणार होता. बापावरील प्रेम आणि देवावरील अढळ भक्ती या दोघांच्या संगमातून एक अशी ऊर्जा निर्माण झाली होती जिला रोखणे कोणत्याही मानवाच्या हातात नव्हते. त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त पंढरीचा तो काळाकुट्ट देव उभा होता आणि आपल्या वडिलांच्या विरहाने तडफडणारा तो चंद्रभागेचा तीर त्यांना साथ घालत होता. नदीच्या काठावरून ते अचानक उठले. त्यांचे डोळे लालबुंद झाले होते. चेहऱ्यावर एक अविचल आणि अंगावर शहारे आणणारा निश्चय स्पष्ट दिसत होता. त्यांनी मागे वळून गावाकडे पाहिले. हजारो डोळे त्यांच्याकडे आशेने आणि भीतीने पाहत होते. वारकऱ्यांचा श्वास रोखला गेला होता. नारायण महाराजांनी इंद्रायणीच्या पाण्याला हात लावला. त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि त्यानंतर त्यांनी असा एक ऐतिहासिक, कठोर आणि मानवी कल्पनेपलीकडचा निर्णय घेतला ज्याने महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास कायमचा बदलून टाकला. रस्ते नसताना, मृत्यूची भीती असताना, सोबत कोणीही नसताना या लेकराने एक अशी गोष्ट करण्याचे ठरवले जी त्याआधी कधीही घडली नव्हती.
एक अशी प्रतिज्ञा जी येणाऱ्या हजारो वर्षांपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीत घुमणार होती. एका नव्या युगाची ती सुरुवात होती. नारायण महाराजांनी आपल्या वडिलांच्या वापरायच्या वस्तू शोधायला सुरुवात केली. महाराजांच्या वाड्यात आता फक्त त्यांच्या अस्तित्वाच्या आणि विरहाच्या आठवणींचा सुगंध उरला होता. नारायण महाराज एका अंधाऱ्या खोलीत गेले. तिथे तुकोबांच्या स्पर्शाने पावन झालेल्या अनेक वस्तू होत्या, पण त्यांना एक अशी खूण हवी होती जी साक्षात बापाचे अस्तित्व आणि त्यांचा स्पर्श जाणून देईल. त्यांची नजर एका कोपऱ्यात ठेवलेल्या तुकाराम महाराजांच्या साध्या लाकडी खडवांवर पडली. त्या खडवांवरील धूळ त्याने आपल्या अंगावरील वस्त्राने अत्यंत हळवारपणे पुसली. जणू ते साक्षात तुकोबांचे चरणच चोपत होते. त्यांनी त्या खडावा आपल्या डोळ्यांना लावल्या. एक गरम अश्रू त्या खडवांवर ओघळला. त्यांना आपला मार्ग आणि उत्तर दोन्ही सापडले होते. गावात तातडीने निरोप पाठवले गेले. एका कुशल सोनाराला बोलावणे धाडले गेले. अत्यंत शुद्ध आणि चमकदार चांदी मागवण्यात आली. भट्टी पेटली. आगीच्या त्या लालभडक ज्वाळांमध्ये चांदी वितळू लागली. सोनाराचे हात थरथरत होते. ज्या महामानवाच्या पायावर संपूर्ण महाराष्ट्राने आपले मस्तक टेकवले, ज्यांच्या चरणांची धूळ कपाळाला लावण्यासाठी लोक लांबून यायचे, त्या पायांच्या आकाराच्या पादुका घडवण्याचे महाभाग्य आज त्याला लाभत होते. हातोडीचा प्रत्येक नाजूक घाव घालताना सोनाराच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते. अग्नीच्या त्या धगधगत्या प्रकाशात आणि टाळ्यांच्या गजरात चांदीला आकार मिळत होता. काही तासांच्या अखंड भक्तिमय परिश्रमानंतर तुकोबांच्या अस्तित्वाची सर्वात मोठी खूण तयार झाली. चांदीच्या त्या चकचकीत आणि दैवी तेज असलेल्या पादुका समोर ठेवल्या होत्या. जेव्हा नारायण महाराजांनी त्या पादुकांना हात लावला, तेव्हा त्यांना साक्षात आपल्या बापाच्या चरणांना स्पर्श केल्याचा जिवंत भास झाला. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांनी एका सुतारामार्फत चंदनाच्या लाकडाची एक अत्यंत सुंदर नक्षीदार पेटी तयार करून घेतली. त्या पेटीच्या कोपऱ्यांवर कलाकुसर केली गेली. आतून मऊ आणि पवित्र रेशमी वस्त्र अंथरण्यात आले. अत्यंत प्रेमाने एखाद्या लहान लेकराला पाळण्यात झोपवावे तसे त्यांनी त्या चांदीच्या पादुका त्या चंदनाच्या पेटीत ठेवल्या. पेटीचे झाकण बंद झाले. पण आता खरा प्रश्न होता, या पादुका पंढरीला कशा न्यायच्या? नारायण महाराजांनी एक जाड सुती कापड घेतले. ती चंदनाची पेटी त्यांनी आपल्या छातीला अगदी हृदयाजवळ घट्ट दाबली आणि त्या कपड्याने ती आपल्या शरीराशी बांधून घेतली. त्यांच्या छातीतील धडधड त्या पेटीला आणि पेटीतील त्या पादुकांना स्पष्ट जाणवत होती. बापाचा श्वास आणि लेकराचे हृदय आता एक झाले होते. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देहू गावात पसरली. लोक सैरावैरा धावत वाड्यासमोर गोळा होऊ लागले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता, दुःख आणि एक प्रकारची भयानक भीती स्पष्ट दिसत होती. म्हातारे आणि अनुभवी वारकरी गर्दीतून पुढे आले. त्यांनी नारायण महाराजांचे हात धरले. हे काय मांडलेस बाळ? हा मार्ग सोपा नाही. तो साक्षात मृत्यूचा सापळा आहे. एका जानकराने डोळ्यात पाणी आणून समजावण्याचा प्रयत्न केला. त्या काळातला पंढरपूरचा रस्ता म्हणजे मृत्यूच्या जबड्यात हात घालण्यासारखा होता. वाटेत अत्यंत दाट, अंधारी आणि अभेद्य जंगले होती. पावसाळ्याचे दिवस अगदी तोंडावर आले होते. नद्यांना भयंकर पूर येत होते. त्या पुरातून मार्ग काढणे अशक्य होते. कधी कुठून वाघ किंवा बिबट्या हल्ला करेल याचा काहीही नेम नव्हता. लुटारूंची आणि दरोडेखोरांची तर इतकी दहशत होती की ते प्रवाशांना निर्घुणपणे लुटून त्यांची हत्या करत असत. या अघोरी वाटेवर तेही एकट्याने आणि छातीवर मौल्यवान चांदीच्या पादुका बांधून जाणे म्हणजे आत्महत्येला आमंत्रण देण्यासारखे होते. पण नारायण महाराजांचे पाय एक इंचही मागे हटायला तयार नव्हते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तो दिवस उजाडला होता ज्या दिवशी देहूच्या मातीत आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवा सुवर्ण अध्याय लिहिला जाणार होता. भर चौकात नारायण महाराज उभे होते. छातीला चंदनाची पेटी अत्यंत घट्ट बांधलेली होती. पायात साधे वाहनही नव्हते. अंगावर फक्त एक धोतर आणि अंगाभोवती गुंडाळलेले उपरणे होते. हवा अचानक बदलली. आकाशात काळेकुट्ट ढग वेगाने दाटून आले. विजांचा डोळे दिपवणारा आणि कानठळ्या बसवणारा कडकडाट सुरू झाला. सोसाट्याचा वारा वाहू लागला. त्या वाऱ्यात नारायण महाराजांचे उपरणे फडफडत होते. सर्व गावकरी त्यांच्या सभोवती उभे होते. सर्वांचा श्वास रोखला गेला होता. निसर्गही जणू या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आपला श्वास रोखून थांबला होता.
त्यांच्या सभोवतालची ती भयानक शांतता एका मोठ्या वादळाची चाहूल देत होती. नारायण महाराजांनी डोळे मिटले. त्यांनी छातीवर बांधलेल्या त्या पेटीवर आपला उजवा हात ठेवला. त्यांच्या श्वासांची गती अत्यंत संत झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख आता एका अथांग आणि रौद्र तेजात बदलले होते. त्यांचे डोळे उघडले तेव्हा त्या डोळ्यात एक भयंकर अंगार होता. तो सामान्य माणसाचा संताप नव्हता, तर एका भक्ताचा आढळ निश्चय होता. त्यांनी गर्दीकडे पाहिले. हजारो डोळे त्यांच्याकडे शून्य आणि भयभीत नजरेने पाहत होते. काहींच्या हातात टाळ होते, पण ते वाजवण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. आणि मग त्या भयानक शांततेला चिरत नारायण महाराजांचा आवाज घुमला. तो आवाज थेट आकाशाला भिडणारा होता. माझ्या तीर्थरूपांचा, माझ्या बापाचा आणि त्या पंढरीच्या सावळ्या परब्रह्माचा विरह मी या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यांचा आवाज कापत होता, पण त्या तलवारीची धार होती. माझ्या बापाचा श्वास, त्यांचा जीव त्या पंढरीत, त्या चंद्रभागेच्या वाळवंटात अडकला आहे. तो देव तिथे वाट पाहतोय आणि तुम्ही मला मृत्यूची भीती दाखवता. अरे, या वाटेवर आता कितीही संकटे येऊत, रखरखीत ऊन पडो, आकाशातून मुसळधार पाऊस कोसळो, जंगलातील हिंस्र प्राणी आडवे येऊत, किंवा या भयानक वाटेवर चालताना माझा हा देह मातीत मिसळला तरी बेहत्तर, पण माझ्या बापाच्या या पादुका मी माझ्या विठुरायाच्या चरणी ठेवल्याशिवाय राहणार नाही. आजपासून माझा तुका या पादुकांच्या रूपाने पंढरीला जाईल आणि जगाच्या अंतापर्यंत जात राहील. त्यांच्या या रौद्र आणि तितक्याच भक्तिमय रूपाला पाहून उपस्थितांचे प्राण थरथरले. संतांचे आणि गुरूंच्या प्रती असलेले हे अफाट समर्पण पण शास्त्रातही अद्वितीय मानले गेले आहे. ज्याप्रमाणे गुरूंची मूर्ती हेच ध्यानाचे मूळ असते, गुरूंचे चरण हेच पूजेचे मूळ असते, त्यांचे वाक्य हाच मंत्र असतो आणि गुरूंची कृपा हेच मोक्षाचे मूळ असते. नारायण महाराजांसाठी तुकोबा केवळ जन्म देणारे बाप नव्हते, तर ते साक्षात मोक्षाचे द्वार होते. आणि त्या मोक्षाच्या द्वाराला ते आता स्वतःच्या छातीवर बांधून पंढरीला घेऊन चालले होते. हा शब्द उच्चारताच त्यांनी आपले पहिले पाऊल पुढे टाकले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अविचल आणि कठोर निश्चय होता. आकाशात पुन्हा एकदा विजा कडाडल्या, जणू त्याही या निर्णयाला संमती देत होत्या. पायात चप्पल नाही, सोबत कोणतीही संपत्ती नाही, छातीवर फक्त बापाच्या अस्तित्वाची खूण आणि डोळ्यात पंढरपूरचे साक्षात परब्रह्म. ते एकटे चालू लागले. पण हे दृश्य पाहून देहूकरांचे रक्त सळसळले. जी गर्दी मगाशी त्यांना अडवत होती, ती गर्दी आता मागे फिरली नाही. एक म्हातारा वारकरी पुढे आला आणि त्याने आपला टाळ वाजवला. ज्ञानबा तुकाराम हा गजर पुन्हा एकदा असमंतात घुमला. एकट्या नारायण महाराजांच्या मागे आता संपूर्ण गाव चालू लागले होते. तो प्रवास सोपा नव्हता. ऊन पावसाचे चटके खात, काटे कुठे तुडवत ते चालत राहिले. रस्त्यात कुठे पिण्याला पाणी मिळत नव्हते, तर कुठे खायला अन्न नव्हते. पण देहभान हरपलेल्या या भक्तांना त्याची तमा नव्हती. त्यांच्या छातीला बांधलेल्या त्या पादुका त्यांना सतत नवीन ऊर्जा देत होत्या. अनेकदा त्यांचे पाय रक्ताळले, तर पायांना मोठे फोड आले, पण त्यांनी थांबण्याचे नावच घेतले नाही. गावगावचे लोक त्यांना पाहत होते. एका पुत्राने बापासाठी आणि देवासाठी उचललेले हे अचाट पाऊल पाहून अनेकांचे डोळे भरून येत होते. प्रत्येक गावाने या पादुकांचे डोळ्यात प्राण आणून स्वागत केले. लोक त्यांच्यासोबत जोडले जाऊ लागले. वारीचे स्वरूप बदलत होते. देहूकरांच्या या निस्सीम भक्तीने एक नवीनच ऊर्जा निर्माण केली. पुढे जाऊन याच पादुका एका भव्य सजवलेल्या पालखीतून नेण्याची प्रथा सुरू झाली. छातीवर बांधलेल्या पादुकांनी आता एका राजशाही पालखीचे रूप घेतले. नारायण महाराजांच्या या एका ऐतिहासिक धाडसी निर्णयाने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेला नवसंजीवनी दिली. जो वारकरी समाज तुकोबांच्या जाण्याने पूर्णपणे पोरका झाला होता, त्याला एक नवा आणि मजबूत आधार मिळाला. पंढरीच्या वाटेवर पुन्हा एकदा टाळ आणि मृदंगाचा निनाद घुमू लागला. अशा प्रकारे इसवी सन 1685च्या सुमारास देहूच्या या अफाट आणि भव्य पालखी सोहळ्याचा पाया रचला गेला. देहूतून निघालेला हा भक्तीचा प्रवाह पंढरपूरच्या दिशेने अखंडपणे वाहू लागला. पण इकडे आळंदीत मात्र एक वेगळाच आणि अंगावर काटा आणणारा दैवी थरार घडणार होता. माऊलींच्या समाधीची व्यवस्था पाहण्यासाठी नियतीने एका अशा माणसाची निवड केली होती, ज्याचा भक्तीशी काहीही संबंध नव्हता. संत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी
आळंदीच्या सिद्धपीठात अजान वृक्षाच्या छायेखाली संजीवन समाधी घेतली होती. या अघटित आणि जगाला हादरवून सोडणाऱ्या घटनेला आता अनेक शतके उलटून गेली होती. काळाच्या प्रदीर्घ ओघात आळंदीतील माऊलींच्या समाधीचा तो पवित्र परिसर काहीसा दुर्लक्षित झाला होता. वारीची प्राचीन प्रथा अस्तित्वात होती. लोक आषाढी एकादशीला पायी चालत पंढरीला जात होते, पण माऊलींच्या पादुका पंढरपूरला नेण्याची कोणतीही संघटित, शिस्तबद्ध किंवा भव्य व्यवस्था त्यावेळी नव्हती. वारकरी आपापल्या परीने विस्कळीतपणे आणि छोट्या छोट्या गटांनी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असत. अनेकदा वाटेत ऊन पावसाची चटके खात, रस्ता चुकत, चोर उडारूंच्या हल्ल्यांना बळी पडत हे वारकरी प्रवास करत असत. या अफाट पण विस्कळीत भक्तीला एका लष्करी शिस्तीची, एका खंबीर नेतृत्वाची आणि राजेशाही सन्मानाची नितांत गरज होती. पण नियतीने या अत्यंत पवित्र कार्यासाठी ज्या व्यक्तीची निवड केली होती, ती व्यक्ती कुणी साधू संन्यासी किंवा हातात टाळ घेतलेला वारकरी अजिबात नव्हता. ती व्यक्ती होती सत्तेच्या मदिरेत आखंड बुडालेला, रक्ताची तहान लागलेला आणि अत्यंत क्रूर आणि घमंडी योद्धा. त्या काळात मध्य हिंदुस्थानात ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या दरबारात एक अत्यंत वजनदार, ताकदवान आणि शूर नाव आदराने आणि तितक्याच भीतीने घेतले जायचे. ते नाव होते सरदार हेबतराव बाबा अरगडे. हेबतराव बाबा हे काही साधेसुधे माणूस नव्हते. ते महादजी शिंदे सरकारांच्या वाडव्य फौजेचे एक अत्यंत महत्त्वाचे, रणनीतीत पारंगत आणि विश्वासू सेनापती होते. त्यांच्या नावाचा नुसता उच्चार जरी आला तरी शत्रूंच्या गोठ्यात भयाचे वातावरण निर्माण व्हायचे. त्यांच्याकडे अफाट आणि मोजता येणार नाही इतकी प्रचंड संपत्ती होती. गावामध्ये त्यांचे टोले जंग, भव्य आणि मजबूत तटबंदी असलेले राजवाडे होते. त्या वाड्यांच्या महाद्वारावर कायम सोंडेत साखळदंड घेतलेले मतहत्ती झुलत असायचे. अत्यंत वेगवान आणि उत्तम प्रतीचे अरबी घोडे त्यांच्या पागेत नेहमी सज्ज असायचे. वाड्याभोवती रात्रंदिवस शेकडो अशस्त्र आणि धिप्पाड सैनिकांचा अत्यंत कडक पहारा असायचा. सोन्याच्या नाण्यांचा, चांदीच्या विटांच्या आणि हिरेमाणकांच्या तिजोरांनी त्यांचे घर खचाखच भरलेले होते. त्यांच्या अंगावर कायम लाखो रुपयांचे भरजरी कलाकुसर केलेले रेशमी कपडे असायचे. गळ्यात टपोऱ्या मोत्यांच्या आणि किमती हिऱ्यांच्या अनेक माळा रुबाबात तळपत असायच्या. त्यांच्या एका इशाऱ्यावर मुजरा करण्यासाठी शेकडो लोक रांगेत उभे राहायचे आणि त्यांचा प्रत्येक आदेश हा साक्षात मृत्यूचा परवाना असायचा. त्यांच्या हातात कायम एक अत्यंत तीक्ष्ण, धारदार आणि अनेक युद्धांमध्ये रक्ताने न्हालेली भवानी तलवार असायची. सत्तेच्या, श्रीमंतीच्या आणि तारुण्याच्या प्रचंड माजाने त्यांचे संपूर्ण जीवन व्यापले होते. माझी संपत्ती आणि माझी तलवार या जगात काहीही विकत घेऊ शकते, हा त्यांचा ठाम आणि अहंकारी समज होता. भक्ती, देव, संत, वैराग्य या शब्दांना त्यांच्या आयुष्यात शून्य किंमत होती. रस्त्यावरून चालणाऱ्या साध्या फाटक्या कपड्यातील वारकऱ्यांकडे ते कायम तुच्छतेने आणि उपहासाने पाहत असत. जो माणूस मखमली गादीवर झोपायचा, ज्याच्या एका शब्दावर गावीच्या गावे उद्ध्वस्त व्हायची, त्याला भक्तीच्या मार्गावर चालणे म्हणजे केवळ दुर्बळांचे काम वाटायचे. पण नियतीच्या मनात काही वेगळे शिजत होते. काळाचे चक्र अत्यंत वेगाने आणि भयानक पद्धतीने फिरणार होते. एका अत्यंत महत्त्वाच्या लष्करी मोहिमेवर असताना एका भयंकर आणि रक्तरंजित युद्धात हेबतराव बाबांच्या तुकडीला शत्रूंच्या प्रचंड मोठ्या फौजेने एका अरुंद दरीत गाठले. हे युद्ध अत्यंत भयानक आणि अटीतटीचे होते. शत्रूंची संख्या बाबांच्या सैन्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त होती. चारी बाजूंनी डोंगरकड्यांवरून बाबांच्या सैन्याला अचूक घेरण्यात आले होते. रणांगणावर धुळीचे आणि धुराचे लोट आकाशापर्यंत उसळले. तलवारींना तलवारी भिडू लागल्या. भाले आणि बाणांचा अक्षरशः पाऊस पडू लागला. जमिनीवर रक्ताचे लाल भडक पाठ वाहू लागले. घोड्यांच्या भयानक हिंकारण्याने, शस्त्रांच्या खणखणाटाने आणि घायाळ सैनिकांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण दरी हादरून गेली होती. मृत्यूने तिथे आपले भयंकर तांडव सुरू केले होते. हेबतराव बाबा अत्यंत शूर आणि युद्धकलेत निपुण होते. त्यांनी आपल्या घोड्यावरून उडी घेतली आणि दोन्ही हातात तलवारी घेऊन अक्षरशः शत्रूंची कत्तल उडवली. त्यांच्या डोळ्यात रक्ताची तहान होती. त्यांच्या अंगावर अनेक गंभीर वार झाले. भाल्याचे घाव बसले, पण ते एक पाऊलही मागे हटले नाहीत. मात्र शत्रूंचे संख्याबळ अफाट होते.
त्यांच्या डोळ्यात देखत त्यांच्या निष्ठावान आणि शूर सैनिकांची अत्यंत मानुष कत्तल करण्यात आली. हेबतराव बाबांची संपूर्ण तुकडी रणांगणावर रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण होऊन पडली. चारी बाजूंनी शत्रूच्या सैनिकांनी हेबतरावांवर झडप घातली आणि दुर्दैवाने या भीषण युद्धात हेबतराव बाबा शत्रूंच्या हाती जिवंत सापडले. शत्रूंनी त्यांना निर्दयीपणे जमिनीवर पाडले. त्यांच्या अंगावरील लाखो रुपयांचे भरजरी रेशीम वस्त्र फाडून फेकून देण्यात आले. गळ्यातील मोत्यांच्या आणि हिऱ्यांच्या माळा एका झटक्यात हिसकावून घेण्यात आल्या. त्यांचा अभिमानाचा सोन्याचा मुकुट आणि प्राणापेक्षा प्रिय असलेली भवानी तलवार शत्रूंनी हिरावून घेतली. ज्या ताकदवान सरदाराच्या नुसत्या नावाने भले भले राजे थरथर कापायचे, त्याला आज अत्यंत अपमानास्पद अवस्थेत जमिनीची धूळ साठावी लागली. शत्रूंनी त्यांना जड गंजलेल्या लोखंडी साखळदंडांनी अत्यंत घट्ट बांधले. त्यांच्या खुल्या जखमांमधून भळभळून रक्त वाहत होते, पण शत्रूला त्यांची जराही दया आली नाही. त्यांना घोड्याच्या मागे फरफटत नेण्यात आले आणि एका अत्यंत अंधाऱ्या, कुबट व भयानक कोठडीत डांबण्यात आले. ती कोठडी म्हणजे साक्षात मृत्यूचा उंबरठाच होता. जमिनीच्या कित्येक फूट खाली बांधलेल्या त्या भयानक तुरुंगात सूर्याचा एक बारीक किरणही पोहोचत नव्हता. तिथे फक्त काळा कुट्ट, भयानक अंधार आणि कुचका श्वास गुदमवणारा वास होता. कोठडीच्या ओलसर भिंतींमधून सतत पाणी पाझरत होते. जमिनीवर सरपटणारे विषारी कीटक आणि मोठे उंदीर निर्धास्तपणे फिरत होते. त्या थंडगार चिखलाने माखलेल्या ओल्या फरशीवर हेबतराव बाबांना एका जनावरासारखे फेकून देण्यात आले होते आणि कर्कश आवाज करत कोठडीचा तो जड लोखंडी दरवाजा कायमचा बंद झाला. बाहेरचे जग त्यांच्यासाठी आता पूर्णपणे संपले होते. दिवस गेला की रात्र झाली हे त्या अंधारात त्यांना काहीही समजत नव्हते. अन्नाचा एक साधा कण आणि पाण्याचा एक थेंबही त्यांना दिला गेला नाही. हेबतराव बाबांच्या अंगावरील खोल जखमा आता भयंकर चिघळू लागल्या होत्या. त्यातून पू वाहू लागला होता आणि जीवघेण्या वेदना होत होत्या. तहान आणि भुकेने त्यांचा जीव आतल्या आत कासावीस होत होता. त्यांचे ओठ पूर्णपणे कोरडे पडले होते. त्यांना रक्ताळलेल्या भेगा पडल्या होत्या. घसा पूर्णपणे सुकला होता. श्वास घेणेही आता त्यांना अत्यंत कठीण जात होते. जो श्रीमंत सरदार कालपर्यंत सोन्या चांदीच्या ताटात 56 भोग जेवत होता, जो सुगंधी पाण्याने स्नान करत होता, तो आज एका थेंब पाण्यासाठी त्या अंधाऱ्या घाणेरड्या कोठडीत अक्षरशः तडफडत होता. मृत्यू आता अगदी समोर उभा होता. तो क्षणोक्षणी त्यांच्या जवळ येत असल्याचे त्यांना स्पष्ट जाणवत होते आणि त्यास भयंकर एकाकी क्षणी त्या शूर सरदाराचा सर्व अहंकार, सत्तेचा तो प्रचंड माज आणि श्रीमंतेचा तो खोटा गर्व एका क्षणात राखेसारखा गळून पडला. त्यांच्या डोळ्यासमोरून त्यांचे संपूर्ण आयुष्य एखाद्या धुसर चित्रासारखे वेगाने सरकत होते. त्यांना अचानक एक भयंकर जाणीव झाली की त्यांनी जन्मभर जीवापाड जपून कमावलेले ते राजवैभव आता किती निरर्थक आणि कुचकामी आहे. शास्त्रांमध्ये माणसाच्या या अवस्थेचे आणि अहंकाराचे अत्यंत अचूक वर्णन केले आहे. धन, लोकबळ आणि तारुण्याचा गर्व कधीही करू नकोस, कारण हा महाभयंकर काळ एका क्षणात हे सर्व हिरावून घेतो. या मायामय जगाचा त्याग करून ईश्वराच्या सत्याला ओळखून फक्त त्याला शरण जा. हेच बतराव बाबांना आज आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणी अंतिम सत्य समजले होते. त्यांना समजले की त्यांचे ते हजारो सशस्त्र सैनिक, त्यांची ती अफाट संपत्ती, हत्ती, घोडे आणि त्यांचे राजवैभव त्यांना या मृत्यूच्या दाढीतून 1 इंचही बाहेर काढू शकत नाहीत. ज्या तलवारीवर त्यांनी जन्मभर आंधळा विश्वास ठेवला, ती तलवार आज त्यांच्या हातात नव्हती. ज्या सत्तेचा त्यांना प्रचंड माज होता, ती सत्ता आज या अंधाऱ्या कोठडीच्या लोखंडी गजांना तोडू शकत नव्हती. आज ते पूर्णपणे एकटे, असहाय्य आणि जगातील सर्वात कंगाल व्यक्ती होते. त्यांच्या मनातील अहंकाराची ती अभेद्य भिंत कोसळून पडली. त्यांचे प्राण कंठाशी आले होते. अशा वेळी जेव्हा माणसाचे सर्व भौतिक मार्ग कायमचे बंद होतात, जेव्हा विज्ञानाचे आणि सत्तेचे सर्व नियम कुचकामी ठरतात, तेव्हा त्याला फक्त आणि फक्त एकाच शक्तीची आठवण येते. ती शक्ती म्हणजे परमेश्वर. बतराव बाबांच्या अंधाऱ्या अंतःकरणात अचानक एक दिव्य प्रकाशासारखी आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती उभी राहिली. तोपर्यंत ज्या देवाला त्यांनी चुकूनही कधी नमस्कार केला नव्हता, ज्या भक्तीची त्यांनी कायम खिल्ली उडवली होती,
त्या देवाची अत्यंत तीव्र ओढ त्यांच्या काळजात अचानक निर्माण झाली. त्यांनी आपले डोळे गच्च मिटले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या अखंड धारा वाहू लागल्या. ते अश्रू अत्यंत गरम होते. त्यात आजवर केलेल्या कर्मांचा भयंकर पश्चाताप होता आणि होती एका असहाय्य लेकराची आर्तहाक. साखळदंडांनी घट्ट बांधलेल्या त्या रक्ताळलेल्या हातांनी त्यांनी त्या थंडगार कुबट फरशीवर आपले डोके टेकवले. ज्या अत्यंत गर्विष्ठ माणसाने कधी कोणासमोर आपली मान झुकवली नव्हती, तो माणूस आज एका अंधाऱ्या कोठडीत मातीत लोळण घेत होता. हुंदके देत रडत रडत त्यांनी साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचा धावा सुरू केला. तो धावा इतका आर्त होता की त्याने त्या दगडांनाही पाझर फुटला असता. हे माऊली, हे जगाच्या पोशिंद्या. त्यांच्या कोरड्या आणि कातर घशातून अत्यंत काळजाला भिडणारा आवाज बाहेर आला. मी जन्मभर फक्त पाप केलं. संपत्तीच्या आणि सत्तेच्या माजात मी पूर्णपणे अंध झालो होतो. पण आज मला माझी खरी जागा आणि माझी लायकी समजली आहे. माझे हे प्राण आता जात आहेत. या मृत्यूच्या भयंकर दाढेतून मला वाचवणारा तुझ्याशिवाय या जगात आता कुणीही नाही. त्यांनी फरशीवर आपले डोके अत्यंत जोराने घासले. त्यांच्या कपाळाला रक्त आले, पण त्यांना वेदनेची जाणीव नव्हती. माऊली, जर या मृत्यूच्या चक्रातून तू मला आज एकदाच, फक्त एकदाच बाहेर काढलेस, तर माझा हा जन्म, हा देह आणि माझा उरलेला प्रत्येक श्वास फक्त आणि फक्त तुझ्या चरणी अर्पण करेन. माझी सर्व संपत्ती, माझा सर्व अहंकार मी कायमचा तुझ्या पायावर उधळून देईन. मला वाचव माऊली, एकदा मला वाचव. त्यांची ती आर्तहाक त्या अंधाऱ्या कोठडीच्या भिंती भेदून थेट आकाशात पोचणारी होती. त्यांचा प्रत्येक शब्दात एक जिवंत वेदना आणि खरा पश्चाताप होता. आणि म्हणतात ना, भक्ताची हाक जर खऱ्या हृदयाची असेल, त्यात जर अहंकाराचा लवलेशही नसेल, तर साक्षात देव सुद्धा आपले सर्व नियम मोडतो. देवाला आपल्या भक्ताची ती तडफड कधीही पाहवत नाही. हेबतराव बाबा डोळे मिटून तो धावा तसा सुरू ठेवला होता. त्यांना वाटले, आता मृत्यू अटळ आहे. आता काही क्षणातच आपला श्वास कायमचा थांबेल आणि आपण या अंधारातच मरण पाहू. पण त्याच वेळी कोठडीच्या बाहेरच्या जगात काहीतरी विचित्र आणि अघटित घडू लागले. भयानक शांतता असलेल्या त्या शत्रूंच्या छावणीत अचानक एका मोठ्या गोंधळाला सुरुवात झाली. पहारेकऱ्यांच्या भयावह किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. घोड्यांचे सैरावेर किंकाळणे सुरू झाले आणि तलवारींचा खणखणाट सुरू झाला. शत्रूंच्या गोट्यात काहीतरी अत्यंत भयंकर, मानवी बुद्धीला न झेपणारे आणि अकल्पनीय घडत होते. साक्षात मृत्यूच्या जबड्यातून आता कोणती शक्ती त्यांना बाहेर काढणार होती. साखळदंडांनी बांधलेले आणि मरणासन्न अवस्थेत असलेले हेबतराव बाबा त्या भयानक गोंधळातून कसे वाचणार? तुरुंगाच्या बाहेर अचानक भयंकर गोंधळ उडाला. कोठडीच्या त्या जाड गंजलेल्या लोखंडी दरवाजावर बाहेरून कोणीतरी प्रचंड वेगाने प्रहार करू लागले. हेबतराव बाबांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्यांना वाटले, आता शत्रू आपला वध करण्यासाठी आला आहे. पण दरवाजा उघडताच समोरचे दृश्य कल्पनीय होते. शत्रूंच्या गोटात त्यांच्या सैनिकांमध्ये काहीतरी भयंकर गैरसमज निर्माण झाला होता. ते आपापसातच तलवारी घेऊन एकमेकांवर तुटून पडले होते. छावणीला चारही बाजूंनी आग लागली होती. आगीच्या त्या लालभडक ज्वाळांनी रात्रीचे आकाश उजाळून निघाले होते. पहारेकरी आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते. तुरुंगाच्या चाव्या घेऊन उभा असलेला पहारेकरीही रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. त्याच्या कमरेला अडकवलेला चाव्यांचा जुडगा अगदी कोठडीच्या दरवाजाजवळ येऊन पडला. हेबतराव बाबांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. साक्षात मृत्यूच्या जबड्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी माऊलींनी हा भयंकर खेळ रचला होता. बाबांनी अत्यंत कष्टाने साखळदंडांनी बांधलेले आपले रताळलेले हात पुढे केले. त्यांनी तो चाव्यांचा जुडगा ओढून घेतला. थरथरत्या हातांनी त्यांनी स्वतःच्या हातापायातील ते जड साखळदंड उघडले. लोखंडाचा तो जाडजूड साखळदंड जमिनीवर आदळला. ते उठून उभे राहिले. त्यांच्या अंगावर भयंकर जखमा होत्या, पण आता त्यांना कोणतीही वेदना जाणवत नव्हती. त्यांच्या अंगात एका अदृश्य शक्तीने संचार केला होता. ते तुरुंगातून बाहेर पडले. बाहेर रक्ताचे सडे पडले होते. छावणी जळून खाक होत होती. शत्रूचे उरले सुरले सैन्य जीव वाचवून पळून गेले होते. बाबांनी एका मोकाट धावणाऱ्या घोड्याला पकडले. ते घोड्यावर स्वार झाले, पण त्यांनी घोड्याची लगाम ग्वाल्हेरच्या दिशेने वळवली नाही.
ज्या शिंदे सरकारांचे ते सरदार होते, ज्या सत्तेचा त्यांना अभिमान होता, ती सत्ता आता त्यांच्यासाठी कायमची संपली होती. त्यांच्या डोळ्यासमोर आता फक्त एकच गाव दिसत होते, आळंदी. घोड्यावरून ते वेगाने आळंदीच्या दिशेने निघाले. वाटेत ना त्यांनी अन्न खाल्ले ना पाणी प्यायले. त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. ते ग्वाल्हेरला न जाता थेट आळंदीच्या वेशीवर येऊन पोहोचले. अंगावरील फाटके तुटके का होईना, पण लाखो रुपयांची ते रेशमी कपडे आणि रक्ताने माखलेली ती शस्त्राशस्त्रे त्यांनी एका क्षणात फेकून दिली. आपल्या गळ्यातील उरली सुरली सोन्याची साखळीही त्यांनी एका भिकाऱ्याच्या झोळीत टाकून दिली. त्यांना आता या भौतिक जगाचा भयंकर वीट आला होता. जो माणूस कालपर्यंत सत्तेच्या शिखरावर होता, तो आता भक्तीच्या महासागरात उडी घेण्यासाठी पूर्णपणे रिकामा झाला होता. त्यांनी एका साध्या वारकऱ्याकडून पांढरी सुती वाकळ मागून घेतली. ती साधी वाकळ त्यांनी अंगाभोवती गुंडाळली. गळ्यात एक साध्या लाकडाची पण जगातील सर्वात मौल्यवान अशी तुळशीची माळ घातली. त्यांच्या चेहऱ्यावरील तो सरदाराचा रुबाब आता एका शांत, नम्र आणि तेजस्वी आकाराच्या भावात बदलला होता. जो सरदार मखमली गाद्यांवर आणि रेशमी चांदीवर झोपायचा, तो आता आळंदीत माऊलीच्या महाद्वारातील एका थंडगार दगडी पायरीवर झोपू लागला. ते रोज सकाळी उठून इंद्रायणीत स्नान करायचे, समाधीचे दर्शन घ्यायचे आणि महाद्वाराच्या पायरीवर बसून टाळ वाजवत माऊलींचे नामस्मरण करायचे. आता ते सरदार हेबतराव बाबा राहिले नव्हते. ते आता फक्त माऊलींचे एक सामान्य लेकरू झाले होते. आळंदीचे गावकरी या माजी सरदाराला एका फाटक्या वाकळीत पाहून थक्क होत असत, पण बाबांना आता कुणाच्याही नजरेची पर्वा नव्हती. दिवस सरत होते. बाबा आळंदीत राहत असताना त्यांनी एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिले. आषाढी एकादशी जवळ येऊ लागली होती. वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी आळंदीत गोळा होत होते, पण माऊलींच्या पादुका पंढरपूरला नेण्याची कोणतीही शिस्तबद्ध पद्धत तिथे अस्तित्वात नव्हती. लोक कसेही अस्ताव्यस्त आणि विस्कळीतपणे पंढरपूरकडे जात होते. कुणी पुढी, कुणी मागे, कुणी एकटा तर कुणी लहान गटात. ऊन, पाऊस, निसर्गाचा कोप आणि चोरांची भीती यामुळे अनेक वारकरी वाटेतच आपला जीव गमावत होते. काही लोक आजारी पडून मागे राहायचे. त्यांच्या खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. ही विस्कळीत आणि धोकादायक पद्धत पाहून बाबांच्या आतला तो जुना आणि हुशार सेनापती जागा झाला. पण यावेळी तो सेनापती युद्धासाठी नव्हे तर भक्तीच्या रणांगणासाठी जागा झाला होता. एका सेनापतीच्या अफाट शिस्तीने, बुद्धिमत्तेने आणि रणनीतीने त्यांनी माऊलींच्या पालखी सोहळ्याची एक अत्यंत भव्य आणि सुरक्षित रचना आखायला सुरुवात केली. त्यांनी थेट ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रात त्यांनी कोणतीही व्यक्तिगत संपत्ती मागितली नाही. त्यांनी माऊलींच्या पालखीसाठी राजेशाही लवाजमा मागितला. शिंदे सरकारांनाही आपल्या शूर सरदाराचे हे रूप पाहून आश्चर्य वाटलं, पण त्यांनी बाबांच्या शब्दाला मान दिला. काहीच दिवसात आळंदीत ग्वाल्हेरवरून अफाट लवाजमा दाखल झाला. पालखीसाठी राजेशाही आणि भव्य तंबू आले. डौलदार हत्ती, उत्तम प्रतीचे अरबी घोडे, वाऱ्यावर फडकणारा जरीपटका, मानाचे भगवे ध्वज आणि प्रचंड मोठे नगारे आळंदीत पोहोचले. संपूर्ण आळंदी गाव हा राजेशाही थाटमाट पाहून भारावून गेले. बाबांनी एका कसलेल्या सेनापतीसारखी वारीची रचना केली. त्यांनी पालखीच्या पुढे पुढे आणि मागे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्याची क्रमवारी निश्चित केली. कोणत्या दिंडीने कुठे चालायचे, कुणी टाळ वाजवायचे आणि कुणी झेंडे धरायचे याचे कठोर नियम बनवले. दिंड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोपदार नेमले, मानाचे मानकरी ठरवले. या सर्व शिस्तीमुळे वारकऱ्यांमध्ये एक प्रचंड मोठा आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आणि कुणीही एकटे नव्हते. सर्वजण एका भव्य आणि शिस्तबद्ध सोहळ्याचा भाग झाले होते. इसवी सन 1832 मध्ये हेबतराव बाबांनी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी एका दैवी, भव्य आणि शिस्तबद्ध सोहळ्याच्या रूपात पंढरपुराकडे नेण्यास सुरुवात केली. पालखी निघण्यापूर्वी बाबांनी माऊलींच्या संजीवन समाधीकडे धाव घेतली. समाधीचा तो गाभारा शांत होता. तुळशीच्या आणि उदबत्तीच्या सुवासाने वातावरण अत्यंत पवित्र झाले होते. बाबांनी समाधीच्या अगदी जवळ जाऊन आपले मस्तक त्या दगडावर टेकवले. हा या कथेचा तो क्षण होता जिथे मानवाचा सर्व अहंकार भक्तीच्या चरणी कायमचा समर्पित होतो. बाबांचे डोळे पाण्याने डबडबले होते. ते साष्टांग दंडवत घालत होते. एकेकाळी सोन्या नाण्यांच्या राशीत खेळणारा
तलवारीच्या एका इशाऱ्यावर मुंडक्यांचे ढीग पाडणारा हा माणूस आज एका साध्या वारकऱ्याच्या वेशात तिथे उभा होता. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर एका अथांग समाधानाचे आणि पश्चातापाचे होते. समाधीच्या त्या थंड दगडावर पडणारे बाबांचे अश्रू जणू त्यांच्या मागील जन्माची सर्व पापे धुवून काढत होते. त्यांनी आपले हात जोडले. त्यांचे शरीर भक्तीने थरथर कापत होते. भारतीय परंपरेत या अंतिम समर्पणाचे वर्णन अत्यंत सुंदर शब्दात केले गेले आहे. मी शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियांनी, बुद्धीने, आत्म्याने किंवा माझ्या मूळ स्वभावानुसार जे जे काही कर्म करतो ते सर्व कर्म मी साक्षात परमेश्वराला, त्या नारायणाला समर्पित करत आहे. हे बतराव बाबांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक श्वास, कृती आणि उरलेले संपूर्ण आयुष्य माऊलींच्या आणि पांडुरंगाच्या चरणी असेच समर्पित केले होते. ते अत्यंत घाईवरून पण एका खंबीर आणि कणखर आवाजात समाधीशी बोलू लागले. त्यांचा तो आवाज गाभाऱ्यात घुमू लागला. माऊली, या नाशिवंत जगातील सत्तेचा आणि पैशाचा मला आता भयंकर वीट आलाय. मी पाहिले मृत्यू समोर उभा असतो तेव्हा ही संपत्ती आणि हे सैन्य एका कवडीच्याही कामाचं राहत नाही. हे जगातील सर्व वैभव, हे सोनं कचऱ्यात समान आहे. तुम्हीच माझे सर्वस्व आहात. ज्यांनी समाधीवर आपले डोके पुन्हा एकदा जोराने घासले. आता माझ्या आयुष्याचा एकच ध्यास आहे, तो म्हणजे तुम्हाला तुमच्या लाडक्या विठुरायाला भेटायला अत्यंत राजशाही थाटात आणि जगातील सर्वात मोठ्या सन्मानाने पंढरीला घेऊन जाणे. ज्या देवाला साक्षात जगद्गुरू भेटायला जायचे, त्या देवाला माझा हा श्वास कायमचा अर्पण आहे. बाबांच्या आवाजात आता एक सदराचा रुबाब नव्हता, तर एक लेकराची आर्तता होती. ही वारी, हा तुमचा पालखी सोडा आता या देहाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि या सृष्टीच्या अंतांपर्यंत कधीही थांबणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. तुमच्या या अफाट प्रेमाला आता मी एका लष्करी शिस्तीने आणि राजशाही थाटाने त्या सावळ्या परब्रह्माच्या दारात घेऊन जाईन. त्यांचा हा त्याग, त्यांची ही शिस्त आणि त्यांचे हे अफाट समर्पण आजच्या आळंदीच्या पालखीचा मूळ पाया ठरले. त्यांनी आणलेला तो जिरापटका, ते मानाची अश्व आणि तो शाही लवाजमा आज शेकडो वर्षानंतर सुद्धा माऊलींच्या पालखीचे वैभव वाढवत आहे. एक माजी सेनापती वारकऱ्यांचा सर्वात मोठा सेनापती बनला होता. अशा प्रकारे इसवी सन 1832 मध्ये आळंदीची शाही पालखी एका भव्य आणि अत्यंत शिस्तबद्ध स्वरूपात पंढरपुराकडे मार्गस्थ झाली. या घटनेने वारकरी संप्रदायाला एक नवीन दिशा, एक नवीन ताकद आणि एक अभेद्य सुरक्षा कवच मिळवून दिले. नारायण महाराजांनी देहूतून सुरू केलेल्या त्या भक्तीच्या प्रवाहाने आता आळंदीतून एका वाढव्य आणि राजशाही नदीचे रूप धारण केले होते. पण हा प्रवास सोपा नव्हता. आषाढ महिन्यातील भयानक पाऊस, काट्याकुट्यांचा रस्ता आणि 21 दिवसांचा तो जीवघेणा प्रवास अत्यंत खडकर होता. निसर्गाची भयंकर आव्हाने, नद्यांचे महापूर आणि अंगाला झोंबणारा तो थंड वारा यांचा सामना करणे सोपे नव्हते. लाखो लोक हा कठीण प्रवास कसा पूर्ण करतात? आषाढ महिना सुरू होतो आणि महाराष्ट्राच्या आकाशात काळे कुट्ट भयंकर ढग दाटून येतात. विजांचा डोळे दिपवणारा आणि कानठळ्या बसवणारा कडकडाट सुरू होतो. पाठोपाठ मुसळधार पावसाला सुरुवात होते. पण याच भयानक वातावरणात देहू आणि आळंदीच्या पवित्र भूमीतून प्रस्थानाचा तो अंगावर शहारे आणणारा सुवर्ण दिवस उजाडतो. शेकडो वर्षे उलटून गेली तरीही तोच थरार, तीच अफाट ऊर्जा दरवर्षी आपल्याला अनुभवायला मिळते. पालख्या गावाच्या वेशीवर पडतात. रस्त्यांवर चिखल साचलेला असतो. पाण्याचे मोठे डबके तयार झालेले असतात. या चिखलातून चालताना पाय घसरतो, कपडे खराब होतात. पण या लाखो वारकऱ्यांच्या म्हाताऱ्या कोतऱ्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर थकव्याचा किंवा दुःखाचा लवलेशही नसतो. त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त पंढरीची ओढ असते. त्यांच्या अंगावर अत्यंत साधे सुती कपडे असतात. पुरुषांच्या अंगावर धोतर, खांद्यावर उपरणे आणि डोक्यावर पांढरी टोपी असते. बायकांच्या अंगावर पारंपरिक नऊवारी साड्या असतात. त्यांच्या डोक्यावर तुळशीची हिरवीगार वृंदावने अत्यंत दिमाखात विराजमान असतात. पावसात भिजून ती तुळस अधिकच टवटवीत झालेली असते. खांद्यावर वाऱ्यावर डोलणारी भगवी पताका असते. या लाखो पावलांची गती एका वेगळ्याच लयीत सुरू असते.
मुखातून निघणारा फक्त आणि फक्त ज्ञानबा तुकाराम आणि माऊली माऊली हा एकच गगनभेदी गजर आसमंत व्यापून टाकतो. हा गजर इतका प्रचंड आणि ऊर्जावान असतो की जणू आकाशातील ते काळे कुट्ट ढग सुद्धा त्या आवाजाने फाटतील. पावसाच्या थंडगार धारा अंगावर कोसळत असतात. हाडांना झोंबणारा थंड वारा वाहत असतो. पण वारकऱ्यांच्या अंगात भक्तीची एक वेगळीच उष्णता असते. देहू आणि आळंदीवरून निघालेल्या या दोन महाकाय पालख्या मजल दर मजल करत पुढे सरकतात. प्रवासाच्या सुरुवातीचे हे टप्पे पार करत हा भक्तीचा महासागर पुणे शहरात प्रवेश करतो. पुण्यातील मुक्काम संपतो आणि तिथून पुढे सुरू होते ती या प्रवासातील अत्यंत कठीण, छाती तडपण आणणारी दिवे घाटाची चढण. दिवे घाट म्हणजे साक्षात निसर्गाचे एक रौद्र रूप. एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला उंच कातळकडा. या घाटाचा रस्ता सापासारखा नागमोडी आणि अत्यंत उभा आहे. इथे पाऊल टाकताना चांगल्या धडधाकट माणसाच्याही छातीत धडधडते. पावसाळ्यात तापलेल्या जमिनीतून निघणाऱ्या वाफा आणि अंगाला झोंबणारा तो जीवघेणा थंड वारा, अशा विचित्र हवामानात हे वारकरी मार्गक्रमण करत असतात. चढणीवर श्वास फुलतो, छाती भात्यासारखी वर खाली होते, पायात गोळे येतात, शरीरातील त्राण संपून जाते, डोळ्यांसमोर अंधारी येते, पण कुणाचेही पाय थांबत नाहीत. वयस्कर वारकरी हातात काठी टेकवत घामाने निथळत एक एक पाऊल पुढे टाकतात. तरण्या बाण तरुणांनाही लाजवेल असा उत्साह या वृद्धांच्या अंगी असतो. या चढणीवर कुणीही कुणाला मागे खेचत नाही. उलट जो थकतो त्याला दुसरा वारकरी हात देतो. माऊली चला, पांडुरंग वाट पाहतोय, अशी साथ घातली जाते. एका अनोळखी माणसाला दुसरा अनोळखी माणूस साक्षात देवासारखा आधार देतो. सलग 21 दिवस रोज 25 ते 30 किलोमीटर पायी चालण्याचा हा माणूस वाटणारा प्रवास भक्तीच्या बळावर सहज पार केला जातो. पायात मोठे फोड येतात. ते फोड फुटून त्यातून रक्त वाहू लागते. पायाच्या भेगांमध्ये चिखल आणि खडे रुततात. प्रत्येक पाऊल टाकताना भयंकर वेदना होतात, पण त्या वेदनांना वारकरी माऊलींचा प्रसाद मानतात. ही वारी फक्त एक चालण्याची प्रक्रिया उरत नाही, तर ती मानवी जीवनातील सर्वात मोठी, जिवंत आणि कठोर आध्यात्मिक शाळा बनते. दिवस मावळतो, सूर्य अस्ताला जातो आणि अंधार दाटून येतो. पालखीचा एका मोकळ्या मैदानावर मुक्काम लागतो. सगळीकडे छोटे मोठे तंबू ठोकले जातात. रात्र जसजशी गडद होत जाते तसतशी वारीची एक वेगळीच आणि अत्यंत पवित्र बाजू जगासमोर उलगडते. या तंबूच्या खाली त्या मिनमिनत्या दिव्यांच्या प्रकाशात श्रीमंत, गरीब, उच्च, नीच, ब्राह्मण, मराठा, दलित हा सगळा मानवनिर्मित आणि अमानुष भेद अक्षरशः मातीत गाडला जातो. इथे कुणीही मालक नसतो आणि कुणीही नोकर नसतो. एका तंबूच्या कोपऱ्यात एक अत्यंत श्रीमंत सेठ बसलेला असतो. शहरात त्याचा तोलेजंग वाडा असतो. दारात महागड्या गाड्यांचा ताफा असतो. लाखो रुपयांची उलाढाल त्याच्या एका शब्दावर होते. त्याच्या अंगावरील कपडेही एरवी अत्यंत मौल्यवान असतात. पण इथे या वारीत तो केवळ एक सामान्य वारकरी असतो. त्याची ती श्रीमंती पंढरीच्या वाटेवर कुठेतरी मागे सुटलेली असते आणि त्याच्या शेजारी बसलेला असतो एक अत्यंत गरीब, फाटक्या कपड्यातील मजूर, जो दुसऱ्याच्या शेतात रात्रंदिवस उन्हात तानात राबतो, ज्याला 2 वेळच्या जेवणाचीही भ्रांत असते. पण या क्षणी हे दोन्ही जीव एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात. अत्यंत निर्मळ मनाने ते एकमेकांच्या पाया पडतात. इथे संपत्तीचा कोणताही अहंकार नसतो आणि गरिबीचा कोणताही न्यूनगंड नसतो. दोघांच्या डोळ्यात सावळ्या विठ्ठलाची एकच प्रतिमा असते. जेवणाची पंगत बसते. अत्यंत साध्या पत्रावळीवर जेवण वाढले जाते. गरिबाने आपल्या फाटक्या झोळीतून अत्यंत प्रेमाने आणलेली कोरडी करपलेली भाकरी तो पुढे करतो. श्रीमंत सेठने आपल्या डब्यातून आणलेले गोडधोड आणि पक्वान्न तो त्या पत्रावळीवर ठेवतो. सर्व काही एकत्र केले जाते. ते एकाच पंक्तीत एकमेकांच्या उष्ट ताटात अत्यंत आनंदाने आणि समाधानाने जेवतात. श्रीमंत सेठ ती करपलेली भाकरी अमृतासारखी चगळून खातो, तर गरीब मजूर ते गोडधोड हसून स्वीकारतो. हा क्षण पाहताना साक्षात देवाचेही डोळे पाणावत असतील. श्रीमंती आणि गरिबीची दरी या एका घासात कायमची पुसून जाते. तो कोरडा घास गळ्याखाली उतरताना जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो तो जगातील कोणत्याही संपत्तीने विकत घेता येत नाही.
भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत या निर्मळ भक्तीचे आणि समर्पणाचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो भक्त मला अत्यंत प्रेमाने आणि शुद्ध भावाने एक पान, एक फूल किंवा एखादे फळ किंवा अगदी पाण्याचा एक थेंब जरी अर्पण करतो, ते भक्तीने दिलेले दान मी साक्षात प्रगट होऊन अत्यंत आनंदाने ग्रहण करतो. या वारीत ती करपलेली भाकरी साक्षात देवाचा प्रसाद बनते आणि ते गोडधोड प्रेमाचे प्रतीक ठरते. देवाला सोन्या चांदीच्या ताटातील पक्वानांची गरज नसते, त्याला फक्त भक्ताच्या हृदयातील तो शुद्ध भाव हवा असतो. या तंबूतील तो क्षण, ते एकत्र जेवणे आणि तो एकमेकांबद्दलचा आदर मानवी अस्तित्वाची खरी ओळख करून देतो. वारीने संपूर्ण जगाला, या मानवजातीला ओरडून शिकवले आहे की देवाच्या दारात सोन्या नाण्याला कवडीची किंमत नसते. तिथे किंमत असते ती फक्त आणि फक्त तुमच्या आत असलेल्या शुद्ध भावाला. रात्र पुढे सरकते, तंबूतील दिवे विझतात. थकलेले देह त्या चिखलमय जमिनीवर वाकळ अंथरून झोपी जातात. उद्या पुन्हा तोच प्रवास, तीच पायपीट आणि तोच ऊन पावसाचा खेळ सुरू होणार असतो. पण उद्याच्या दिवसाची चिंता कुणालाही नसते, कारण उद्याची पहाट त्यांना त्यांच्या विठुरायाच्या आणखीन एक पाऊल जवळ घेऊन जाणार असते. अशा प्रकारे ऊन, वारा, पाऊस आणि भयंकर संकटांना छातीवर झेलत हा भक्तीचा महासागर पुढे सरकत राहतो. एक एक मुक्काम पार पडत असतो, पण हा प्रवास असाच पुढे जातो. प्रवासातील सर्वात डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि श्वास रोखून धरणारा क्षण अजून यायचा असतो. तो क्षण जेव्हा हजारो वारकऱ्यांच्या मध्यभागी एका मोकळ्या मैदानात एक रिकामी जागा तयार केली जाते. तिथे साक्षात मृत्यूलाही घाबरवणारा नाद सुरू होतो आणि त्या रिंगणाच्या मध्यभागी एका पवित्र अश्वाला सोडले जाते. त्या घोड्याच्या पाठीवर कुणीही स्वार नसतो, तरीही तो वाऱ्याच्या वेगाने धावू लागतो आणि मग जे घडते ते मानवी बुद्धीच्या पलीकडचे असते. तो एक अवाढव्य, मोकळा आणि पावसाच्या पाण्याने चिखलमय झालेला विस्तीर्ण परिसर असतो. सलग कित्येक दिवस चालून थकलेले लाखो पाय अचानक त्या मैदानात प्रवेश करतात. कुणीही आदेश देत नाही, कुणीही भोंगे लावून सूचना देत नाही, पण तरीही एक अकल्पनीय आणि लष्करी पातळीची शिस्त या अथांग गर्दीत आपोआप निर्माण होते. लाखो वारकरी अत्यंत वेगाने आणि अचूकपणे एकमेकांचे हात धरून एका महाकाय वर्तुळात उभे राहतात. हे मानवी वर्तुळ इतके मोठे असते की डोळ्यांची नजर पोहोचणार नाही इथपर्यंत फक्त आणि फक्त माणसांची एक अभेद्य भिंत उभी राहिलेली दिसते. या गोलाकार भिंतीच्या मध्यभागी एक प्रचंड मोठी रिकामी जागा तयार केली जाते. मध्ये पूर्णपणे शांतता आणि कडेला लाखो भक्तांचा महासागर. चिखलाने माखलेले पाय, घामाने भिजलेले देह आणि डोक्यावर तडपणारा सूर्य किंवा कोसळणारा पाऊस. निसर्ग काहीही असो, या क्षणी कुणालाही देहभान नसते. हातात हात गुंफलेले असतात, डोळे मध्यभागी असलेल्या त्या रिकाम्या जागेवर खिळलेले असतात. प्रत्येकाच्या श्वासाची गती वाढलेली असते. छातीत एक अनामिक धडधड सुरू होते. हा साधा क्षण नसतो, हा तो क्षण असतो ज्याची वाट वारकरी वर्षभर डोळ्यात प्राण आणून पाहत असतात. अचानक त्या भयान शांततेला चिरत मृदुंगाचा पहिला ठोका पडतो. धडाम. तो आवाज थेट काळजाला भिडतो. त्या एका ठोक्यासोबत हजारो टाळ एकाच लयीत खणखणून उठतात. खन खन खन. हा नाद साधा नसतो, त्यात एक वेगळीच वीरश्री संचारलेली असते. मृदुंगाच्या थापांचा वेग वाढू लागतो. टाळांचा आवाज आकाशाला भिडू लागतो. जमिनीवर उभ्या असलेल्या लाखो वारकऱ्यांच्या अंगात एकाच वेळी एक दैवी ऊर्जा सळसळू लागते. पायांमधील थकवा एका सेकंदात कुठे ना कुठे पळून जातो. वारकऱ्यांचे डोळे मोठे होतात, मान उंचावली जाते आणि मग त्या महासागरातून एकच गगनभेदी गजर उफाळून येतो. माऊली माऊली माऊली, ज्ञानबा तुकाराम. हा गजर इतका प्रचंड असतो की आसपासच्या झाडांची पानेही थरथरू लागतात. आकाशातील ढग सुद्धा जणू हा नाद ऐकण्यासाठी खाली झुकतात. संपूर्ण मैदानात एकच ऊर्जा, एकच नाद आणि एकच लय घुमू लागते. हा भक्तीचा ज्वालामुखी आता कधीही फुटू शकतो, अशी अवस्था निर्माण होते. टाळकरी हवेत उड्या मारू लागतात. पताकाधारी आपले भगवे झेंडे वाऱ्याच्या वेगाने फिरवू लागतात आणि त्याच वेळी त्या महाकाय मानवी वर्तुळाच्या एका टोकाकडून दोन अश्व आत प्रवेश करतात. एक घोडा सावरलेला असतो, ज्यावर एक स्वार बसलेला असतो.
पण सर्वांच्या नजरा खिळतात त्या दुसऱ्या घोड्यावर. तो एक अत्यंत देखणा, रुबाबदार आणि पांढरा शुभ्र अश्व असतो. त्याच्या पाठीवर कुणीही स्वार नसतो. त्याला कुणीही चालवत नसते. त्याच्या पाठीवर फक्त एक मखमली आसन ठेवलेले असते. त्याच्या गळ्यात सुंदर फुलांच्या आणि घुंगरांच्या माळा असतात. हा तोच पवित्र अश्व असतो ज्याला माऊलींचा अश्व म्हटले जाते. तो अश्व मैदानात अत्यंत शांतपणे उभा राहतो. त्याचे कान टवकारलेले असतात. त्याचे डोळे सभोवतालच्या त्या लाखो वारकऱ्यांकडे पाहत असतात. वारकऱ्यांचा श्वास आता अक्षरशः रोखला गेलेला असतो. डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या असतात. सर्वांचे हात आपोआप जोडले जातात. टाळ आणि मृदुंगाचा वेग आता आपल्या परमोच्च सीमेवर पोहोचलेला असतो. माऊली माऊली हा गजर आता एका भयंकर आणि अंगावर काटा आणणाऱ्या गर्जनेत बदललेला असतो. तो पांढरा शुभ्र अश्व आपला एक पाय जमिनीवर घासतो. तो मान झटकतो. त्याच्या गळ्यातील घुंगराचा आवाज त्या टाळांच्या गजरातही स्पष्ट ऐकू येतो. अचानक तो घोडा त्या गोलाकार चिखलमय मैदानात वाऱ्याच्या भयंकर वेगाने धावू लागतो. त्याच्या टापांचा तडतडतड असा आवाज काळजाचा ठोका चुकवतो. चौखर उधळलेला तो अश्व पाहताना भल्या भल्यांचे प्राण थरथर कापतात. त्याला कोणीही लगाम लावलेला नसतो. त्याला कोणीही दिशा दाखवत नसते. तरीही तो अचूकपणे त्या गोलाकार मैदानातून वारकऱ्यांच्या अगदी जवळून वाऱ्याच्या वेगाने मार्ग काढतो. त्याच्या पाठीवर कुणीही भौतिक स्वार नसतो. पण तरीही त्याची ती धाव, त्याचा तो रुबाब आणि त्याचे ते अचूक वळण पाहताना प्रत्येक वारकऱ्याची अशी ठाम आणि अढळ श्रद्धा असते की त्या घोड्यावर साक्षात अदृश्य रूपात आळंदीचे ज्ञानेश्वर माऊली स्वार झालेले आहेत. माऊली साक्षात आपल्या लेकरांना भेटण्यासाठी, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवण्यासाठी त्या रिंगणात उतरले आहेत. हा विचारच वारकऱ्यांच्या काळजाचे पाणी पाणी करतो. त्या घोड्याच्या वेगाने धावणाऱ्या टापांखाली जमिनीवरील चिखल आणि मातीची धूळ हवेत उडू लागते. या उडणाऱ्या धुळीला वारकरी संप्रदायात रज असे म्हणतात. ही केवळ माती नसते. ज्या मातीला साक्षात माऊलींच्या अश्वाचा स्पर्श झाला आहे, ती माती वारकऱ्यांसाठी स्वर्गातील अमृतापेक्षाही मौल्यवान असते. घोडा पुढे धावत जातो आणि त्याच्या मागे हजारो वारकरी त्या चिखलात, त्या उडणाऱ्या धुळीत अक्षरशः झोकून देतात. ते जमिनीवर लोळण घेतात. चिखलाने माखलेली ती माती अत्यंत भक्तिभावाने आणि वेड्यासारखी आपल्या कपाळाला, डोळ्यांना आणि संपूर्ण अंगाला फासतात. जणू ते साक्षात वैकुंठातील महामौल्यवान चंदनच आहे असा त्यांचा भाव असतो. काही म्हातारे वारकरी तर ती माती ओठांनाही लावतात. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत असतात. अंगावरचे कपडे पूर्णपणे चिखलाने भरलेले असतात. पण चेहऱ्यावर जो परमोच्च आनंद असतो तो जगातील कोणत्याही संपत्तीने विकत घेता येत नाही. संतांच्या आणि भक्तांच्या चरणांच्या धुळीचे, या रजकणांचे महत्त्व शास्त्रात अत्यंत अलौकिक मानले गेले आहे. ज्या ठिकाणी साधू आणि संत निवास करतात किंवा ज्या ठिकाणाहून ते मार्गक्रमण करतात, ती भूमी साक्षात पवित्र तीर्थक्षेत्र बनते. त्यांच्या चरणकमलांच्या केवळ स्पर्शाने उडणाऱ्या धुळीनेही सामान्य मानवाची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. या रिंगणाच्या मैदानातही नेमके हेच घडत असते. माऊलींच्या अस्तित्वाने पावन झालेली ती माती प्रत्येक वारकऱ्याला साक्षात मोक्षाचा अनुभव देत असते. तो चिखल अंगाला लावताना एकाही वारकऱ्याच्या मनात कसलीही शिसारी किंवा किळस नसते. तिथे असतो तो फक्त आणि फक्त संपूर्ण शरणागतीचा आणि आत्मसमर्पणाचा अथांग भाव. साक्षात देवाचेही डोळे हे दृश्य पाहून पाणावत असतील. देवही विचार करत असेल, या निस्सीम भक्तीसमोर मी स्वतःला कसा आणि किती वेळा समर्पित करू. अश्व आपली फेरी पूर्ण करतो. त्याचा वेग हळूहळू कमी होतो आणि तो शांत उभा राहतो. माऊलींचे दर्शन घेतल्याच्या समाधानाने वारकरी एकमेकांना कडकडून मिठी मारतात. यानंतर सुरू होतो तो आनंदाचा दुसरा अथांग महासागर. रिंगणाचे ते भावनापूर्ण आणि रोमांचक दृश्य आता एका परमोच्च उत्सवात बदलते. आता वारकरी आपल्या अंगातील उरली सुरली सगळी ऊर्जा पणाला लावतात. मैदानात जागोजागी फुगड्यांचे डाव रंगू लागतात. म्हाताऱ्या बायका, ज्यांना चालताना काठीचा आधार घ्यावा लागतो, त्याही आता हातात हात गुंफून वाऱ्याच्या वेगाने फुगडी घालू लागतात. ज्ञानबा तुकाराम या गजरात पावले थिरकू लागतात. पुरुष वारकरी टाळ्यांच्या तालावर उंच उंच उड्या मारतात. डोक्यावरच्या टोप्या हवेत उडवल्या जातात.
कुणी अंगावर पाणी उडवतो, कुणी भगवे झेंडे घेऊन नाचतो. हे सर्व पाहताना एक गोष्ट अत्यंत प्रकर्षाने जाणवते. या सर्व लोकांच्या आयुष्यात अनेक भयंकर दुःखे आहेत. कुणाच्या डोक्यावर अफाट कर्ज आहे, कुणाच्या घरात कुणीतरी आजारी आहे, कुणाची शेती पावसाअभावी करपून गेली आहे, तर कुणाच्या घरात खायला अन्नच नाही. पण या क्षणी या रिंगणाच्या मैदानात कुणाच्याही चेहऱ्यावर त्या दुःखाची एक पुसट अशी सावलीही दिसत नाही. या क्षणापुरते ते सर्वजण जगातील सर्वात सुखी, सर्वात श्रीमंत आणि सर्वात समाधानी लोक असतात. कारण त्यांच्या पाठीवर आता साक्षात माऊलींचा हात असतो. त्यांच्या काळजात तो सावळा विठ्ठल ठामपणे उभा असतो. रिंगणाचा हा वडव्य सोहळा मानवी मनाला सर्व भौतिक दुःखांतून मुक्त करणारी एक संजीवनीच असते. रिंगण संपते, टाळ मृदंगाचा वेग पुन्हा एकदा आपल्या विशिष्ट संतलईत येतो. भक्तीच्या या महासागराला आता पुन्हा एकदा पंढरीची ओढ लागते. पालखी पुढे मार्गस्थ होते. अंगावर तो पवित्र चिखल वाळू लागतो. आता पावलांचा वेग आपोआप वाढलेला असतो, कारण पंढरपूर आता अगदी काही कोसांवर आलेले असते. वाटेतील प्रत्येक गावातील लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून या भक्तीच्या महासागराला डोळे भरून पाहत असतात. कुणी पाणी वाटतो, कुणी केळी वाटतो, तर कुणी भक्त हात जोडून उभा राहतो. सर्वांना या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर तो देवाचा साक्षात प्रकाश दिसत असतो. 21 दिवसांचा तो छाती दडपून टाकणारा प्रवास आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचलेला असतो. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीची ती पवित्र संध्याकाळ जवळ येत असते. आणि मग तो क्षण येतो जेव्हा हा भक्तीचा महासागर पंढरपूरच्या अगदी वेशीवर वाखरी या गावी येऊन थडकतो. वाखरी हे गाव म्हणजे साक्षात संतांच्या मिलनांचे सर्वात मोठे व्यासपीठ. इकडे देहूहून निघालेली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पोहोचते आणि दुसरीकडून आळंदीहून आलेली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तिथे दाखल होते. याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो लहान मोठ्या संतांच्या पालख्याही याच वाखरीच्या मैदानात एकत्र येतात. तो प्रसंग शब्दात सांगणे अत्यंत कठीण आहे. जेव्हा दोन महामानवांच्या, दोन अद्वितीय संतांच्या पालख्या एकमेकांसमोर येतात, तेव्हा तिथे होणारे ते मिलन पाहण्यासाठी साक्षात 33 कोटी देव सुद्धा आकाशातून गर्दी करत असतील. तुकोबा आणि माऊली जणू एकमेकांना अदृश्य रूपात कडकडून मिठी मारत असतात. देहू आणि आळंदीचे हे दोन प्रवाह आता एकत्र येऊन एक महाकाय नदी बनतात. संत श्रेष्ठ ज्ञानोबा आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या जयघोषाने वाखरीची माती ही थरथर कापते. शेकडो वर्षांची ही परंपरा आज डोळ्यांसमोर जिवंत झालेली असते. लाखो वारकऱ्यांचा तो उसळणारा महासागर तिथे एकत्र येतो. हजारो टाळ आणि शेकडो मृदुंग एकाच वेळी वाजू लागतात. तो गगनभेदी नाद आसमंत फाडून टाकणारा असतो. डोक्यावर उडणारे लाखो भगवे झेंडे वाऱ्यावर एकाच लयीत फडफडत असतात. वाखरीच्या आकाशात एकाच वेळी हजारो किलो गुलाल हवेत उधळला जातो. तो भक्तीचा, प्रेमाचा आणि निस्सीम श्रद्धेचा दाट गुलाल संपूर्ण आकाशाला झाकून टाकतो. जणू संपूर्ण आसमंत भगवा आणि गुलाबी झालेला असतो. मातीपासून ते आकाशापर्यंत फक्त एकच रंग आणि एकच नाद उरलेला असतो. आता कुणालाही भूक नसते, कुणालाही तहान नसते. झोप आणि थकवा हे शब्द जणू संपून गेलेले असतात. डोळ्यात फक्त पाणी असते आणि काळजात फक्त एकाच नावाची धडधड असते. ही दशमीची रात्र वारकऱ्यांसाठी अत्यंत कठीण असते, कारण आता ओढ लागलेली असते ती फक्त आणि फक्त त्या सावळ्या परब्रह्माची, चंद्रभागेच्या त्या थंडगार पाण्याची आणि विठेवर उभ्या असलेल्या त्या 28 युगांच्या प्रतीक्षेची. रात्र कशीबशी संपते आणि मग उजाडते ती आषाढी एकादशीची पहाट. आता काही क्षणातच ते घडणार असते ज्यासाठी या लेकरांनी आपले रक्त सांडले आहे. पूर्वेला सूर्याची पहिली किरणे आकाशात उमटतात आणि पंढरपूर नगरीच्या वेशीवर उभ्या असलेल्या त्या लाखो वारकऱ्यांच्या महासागराला अक्षरशः उधाण येते. पुंडलिक वरते हरी विठ्ठल हा गजर आकाशाची छाती फाडून थेट वैकुंठांपर्यंत पोहोचतो. आता कुणाचीही पावले संथ नसतात. 21 दिवसांचा तो छाती दडपून टाकणारा प्रवास, पायात आलेले ते मोठे फोड आणि शरीराची झालेली चाळण आता कुणालाही आठवत नसते. प्रत्येकाला वेड लागलेले असते ते फक्त आणि फक्त त्या चंद्रभागेच्या तीराचे. लाखो वारकरी वेडावल्यासारखे पंढरपूरच्या अरुंद रस्त्यांवरून धाव घेऊ लागतात. पायात चपला नाहीत, कपडे चिखलाने आणि घामाने
पूर्णपणे माखलेले आहेत. काहींच्या पायातील फोड फुटून त्यातून भळभळून रक्त वाहत असते, पण तरीही ते पाय थांबत नाहीत. चंद्रभागेचे ते विशाल चंद्रकोरीसारखे वळण घेणारे पात्र जेव्हा त्यांच्या नजरेला पडते तेव्हा वारकऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाच्या उकळ्या फुटतात. अनेक दिवसांच्या तहानलेल्या माणसाला जसे पाणी दिसावे तशीच अवस्था या वारकऱ्यांची झालेली असते. माय चंद्रभागे आलो ग माय तुझ्या कुशीत, एका म्हाताऱ्या वारकऱ्याच्या तोंडून हा अर्थस्वर बाहेर पडतो आणि तो अक्षरशः त्या वाळवंटात लोटांगण घालतो. ते लाखो देह त्या चंद्रभागेच्या थंडगार आणि अत्यंत पवित्र पाण्यात डुबक्या मारतात आणि तिथे एक मानवी बुद्धीला न झेपणारा चमत्कार घडतो. सलग 21 दिवस रोज 25-30 किलोमीटर चालून आलेला तो अमानुष थकवा, शरीराच्या त्या भयंकर वेदना आणि पायातील ते रक्तबंबाळ झालेले घाव चंद्रभागेच्या पाण्याला स्पर्श होताच एका सेकंदात कुठल्या कुठे पळून जातात. जणू साक्षात पांडुरंगाने स्वतःच्या हाताने त्या भक्तांचे पाय चेपून गेले आहेत, अशी अद्भुत शांतता शरीरामध्ये निर्माण होते. नदीच्या त्या अथांग पात्रात कोणी पोहत असतं, कोणी एकमेकाच्या अंगावर पाणी उडवत असतं, तर कुणी डोळे मिटून पाण्याखाली डुबकी मारून त्या सावळ्या परब्रह्माचे ध्यान करत असतं. चंद्रभागेच्या त्या पवित्र पाण्याने जणू वारकऱ्यांचा पुनर्जन्म केलेला असतो. शरीरावरील तो 21 दिवसांचा चिखल आणि घामाचा दर्प त्या प्रवाहात कायमचा वाहून जातो. स्नान उरकून वारकरी बाहेर येतात. अंगावरील ओले कपडे बदलले जातात. फाटक्या का होईना पण स्वच्छ सुती पिशवीतून अत्यंत जपून ठेवलेले गोपीचंदन बाहेर काढले जाते. एका मनाने आरशाचा कोणताही वापर न करता हे वारकरी आपल्या कपाळावर, गालावर, छातीवर आणि दंडांवर अत्यंत रेखीव असा गोपीचंदनचा टिळा लावतात. गळ्यातील तुळशीची माळ पाण्याने अधिकच टवटवीत झालेली असते. प्रत्येकाचा चेहरा आता एका दैवी प्रकाशाने आणि परमप्रमोच्च समाधानाने उजळून निघालेला असतो. आता ओढ असते ती साक्षात दर्शनाची. चंद्रभागेच्या वाळवंटातून हे वारकरी मुख्य मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होतात. मंदिराच्या बाहेर हजारो भक्तांची प्रचंड मोठी रांग लागलेली असते. ऊन तपायला सुरुवात होते. डोक्यावर सूर्य आग ओकत असतो. तापलेल्या जमिनीवर उभे राहताना तळपायांना चटके बसत असतात, पण रांगेत उभ्या असलेल्या एकाही वारकऱ्याच्या चेहऱ्यावर कसलीही चिडचिड नसते. तिथे कुणीही कोणाला ढकलत नाही, कुणीही रांग मोडत नाही. हातात टाळ आणि मुखात ज्ञानबा तुकारामचा गजर करत प्रत्येक जण आपल्या वळणाची अत्यंत शांतपणे वाट पाहत असतो. आणि मग तो क्षण येतो. संत नामदेव महाराजांनी देवाकडे मागितलेल्या वरदानानुसार ज्या पायरीला त्यांचा सतत स्पर्श आहे त्या नामदेव पायरीला अत्यंत भक्तिभावाने मस्तक टेकून वारकरी मंदिराच्या महाद्वारातून आतमध्ये प्रवेश करतात. बाहेरचा तो प्रखर प्रकाश आणि कोलाहल अचानक मागे पडतो. मंदिराच्या आत प्रवेश करताच एक वेगळीच अंगावर रोमांच उभी करणारी ऊर्जा शरीरात भिनू लागते. काळजाची धडधड आता प्रचंड वाढलेली असते. जणू छातीचे ठोके बाहेर ऐकू येतील अशी अवस्था होते. एक एक सभामंडप पार करत गरुड खांबाला मिठी मारून जेव्हा हे वारकरी मुख्य गाभाऱ्याच्या उंबरट्यापाशी पोहोचतात तेव्हा तिथे वेळेचे चक्र जणू कायमचे थांबते. तो अंधारा आणि अतिशय शांत असा मुख्य गाभारा. त्या गाभाऱ्यात तुळशीचा, कापराचा आणि महामूल्यवान चंदनाचा अत्यंत मनमोहक सुगंध दरवळत असतो. समईच्या आणि निरांजनाच्या त्या मंद सोनेरी प्रकाशात समोर एक महाकाय आकृती उभी असते. वारकऱ्याचे डोळे पाण्याने डबडबतात. श्वास पूर्णपणे रोखला जातो. 2 हात कमरेवर ठेवून अत्यंत शांतपणे 28 युगांपासून एका साध्या विठेवर उभा असलेला तो काळा कुट्ट पण हजारो सूर्यांसारखा तेजस्वी असा शाश्वत पांडुरंग समोर दिसतो. त्या सावळ्या परब्रह्माला पाहताच वारकऱ्याच्या पायाखालची जमीन जणू नाहीशी होते. आदि शंकराचार्यांनी आपल्या पांडुरंगाष्टकामध्ये या अथांग, तेजस्वी आणि शांत रूपाचे वर्णन अत्यंत अचूक शब्दात केले आहे. ते म्हणतात, ज्याने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून भक्तांना हे प्रमाण दिले आहे की भवसागर हा केवळ कमरेइतकाच म्हणजे अत्यंत उथळ आहे आणि ज्याच्या नाभीतून साक्षात ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आहे त्या परब्रह्म पांडुरंगाला मी भजतो. गाभाऱ्यातील तो क्षण मानवी शब्दात आणि कल्पनेत वर्णन करणे अशक्य असते. वारकरी त्या देवाच्या पायावर मस्तक टेकवतो. त्याचे थरथरणारे हात त्या काळ्या कुट्ट चरणांना अत्यंत घट्ट मिठी मारतात
आणि मग वारकऱ्याच्या डोळ्यांतील बांध कायमचा फुटतो. 21 दिवसांचा तो सर्व साचलेला भाव, ते अफाट प्रेम, ते कष्ट आणि ती निस्सीम श्रद्धा अश्रूंच्या रूपाने त्या देवाच्या पायावर ओघळू लागते. तो देव, तो जगाचा पोशिंदा, त्या वारकऱ्याकडे पाहून जणू अत्यंत मायेने एका जन्मदात्या बापासारखा हसत असतो. आणि त्याच वेळी आतल्या आत तो देव सुद्धा आपल्या भक्तांची ही अवस्था पाहून, त्यांचे ते रक्तबंबाळ पाय पाहून रडत असतो. त्याच्या मनात एकच भाव घुमत असतो, माझ्या लेकरांनो, माझ्या वेड्या भक्तांनो, तुम्ही माझ्यासाठी या रखरखत्या उन्हातून, या जीवघेण्या पावसातून पायातले रक्त सांडून चालत आलात. अरे, मी तर तुमच्यासाठी केव्हापासून 28 युगांपासून या विठेवर उभा आहे. मला ना तुमच्या संपत्तीची हाव आहे, ना तुमच्या राजवैभवाची. तुमचे हे रक्तबंबाळ झालेले पाय, तुमचे हे फाटक्या कपड्यांतील निष्पाप चेहरे आणि तुमची ही निस्सीम वेड्यासारखी भक्ती पाहून आज साक्षात वैकुंठाचा देव सुद्धा तुमच्या समोर हरला आहे. या जवळ या आणि मला घट्ट मिठी मारा. आज तुम्ही जिंकलात आणि तुमचा हा सावळा पांडुरंग हरला. तो क्षण, ते दर्शन आणि विठुरायाच्या चरणांवर ठेवलेले डोके म्हणजे त्या वारकऱ्यांसाठी साक्षात मोक्ष असतो. तिथे त्यांच्या पायांवर लोळण घेताना त्यांना आता या जीवनात दुसरं काहीही नको असतं. संत तुकाराम महाराजांच्या अचानक वैकुंठ गमनानंतर जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला होता, तेव्हा नारायण महाराजांनी आपल्या बापाच्या पादुका छातीशी बांधून जो अफाट त्याग केला होता आणि अहंकारात बुडालेल्या हेबतराव बाबांनी मृत्यूच्या दारातून परत आल्यावर आळंदीच्या पालखीला जी लष्करी शिस्त आणि राजशाही थाट मिळवून दिला होता, त्या दोन्ही महामानवांच्या दृढ निश्चयाचे आणि रक्ताचं पाणी करून सुरू केलेल्या त्या अफाट संघर्षाचे आज इथे या गाभाऱ्यात सार्थक होते. त्यांनी लावलेल्या भक्तीच्या या रोपट्याचे आज एका महाकाय वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले असते. आज शेकडो वर्षानंतरही ही आषाढी वारी त्याच तेजाने, त्याच अफाट वैभवाने आणि त्याच निस्सीम भक्तीने अव्याहतपणे सुरू आहे. वारीने जगाला एकच आणि अंतिम सत्य दाखवून दिले आहे की या जगात भक्तीच्या मार्गावर माणसाचा अहंकार, त्याची जात आणि त्याची अब्जावधींची संपत्ती एका सेकंदात मातीमोल ठरते. तिथे जिवंत राहते ती फक्त आणि फक्त माणसाच्या आत असलेली देवाबद्दलची खरी शुद्ध समर्पण भावना. आणि जोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीत चंद्रभागा वाहत आहे, तोपर्यंत हा भक्तीचा महासागर कधीही कोणालाही थांबवता येणार नाही. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये राम कृष्ण हरी लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.